पण आज अनेकांना दिवा स्वप्न त्या ठिकाणी पडायला लागलेली आहेत. कधी काय जमलं तर बघा प्रफुल्लभाई, तुम्हाला नाही जमलं तर भुजबळ साहेबांना सांगतो, जरा थोडं संजय राऊतांना सांगा की आमच्या हातात भोपळा नाही, तुमच्या हातात काय आहे ते तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पाहायला मिळेल. पवार साहेबांना सुद्धा मंत्रिपदाचा 7 वर्षाचा अनुभव आणि अजितदादांना सुद्धा 7 वर्षाचा अनुभव. अनुभवाचा काय प्रश्न येतच नाही. पण ठीक आहे, आपल्याला करायचं नव्हतं, नाही होऊ शकले. पण एक गोष्ट नक्की आहे की 25 वर्षापूर्वी 25 वर्षाच्या म्हणजे 21 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी संधी आली होती, ती जर काही संधी घेतली गेली असती तर महाराष्ट्रामध्ये परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठीमागे वळून बघावं लागलं नसतं. हे सत्य कधी कोणाला नाकारता येऊ शकणार. दादा, आयुष्यभर मंत्रालयात खूप काम तुम्ही करत आलात. 19 सालापासून सरकार जाईपर्यंत पहिले 2.5 वर्ष तुम्हीच मंत्रालयात चालवलं. तर काही माणसं मंत्रालयातच नव्हती आली. खरं आहे ना? काय काय खोटं नाही काय बोललं. हेच फिरत होते ना मंत्रालयामध्ये, दुसरं काय होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.